राहुल सोलापूरकर यांनी विश्वस्त पदाचा राजीनामा दिलेला आहे। भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। अध्यक्ष नंदकुमार फडके यांच्याकडे आपला राजीनामा त्यांनी पाठवलेला आहे। शिवराय आग्र्यातून लाच देऊन सुटले या वक्तव्यानंतर वाद झालेला आहे आणि त्यामुळे हा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। भांडारकर संस्थेने राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्या समोर काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि सोलापूरकर यांना या संस्थेच्या विश्वस्त पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्यावरती दबाव वाढला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा राजीनामा या भांडारकर संस्थेच्या सर्वसाधारण प्रमुख पाठवून दिल्यात। नंदकुमार फडके हे पुण्यात नाही, 10 तारखेपर्यंत बाहेर आहेत आणि ते पुण्यात अधिकृतपणे आहे। मंदार, तुमचा आवाज आपल्यापर्यंत नीटसा येत नाहीये, परंतु ही एक मोठी अपडेट आहे या प्रकरणामधली। राहुल सोलापूरकर यांनी विश्वस्त पदाचा राजीनामा दिलेला आहे। भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि संस्थेनेही तो स्वीकारलेला आहे। अध्यक्ष नंदकुमार फडके यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा पाठवलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात राज्यभरामध्ये आंदोलन होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन सुटले असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर हा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।